फसले नाट्यप्रेमी यांचे आगमन मनपूर्वक स्वीकारत असेल. आमचा भाचा कुमार गोविंद संजय वाडम राणा हुंबरस यांस तुम्ही लाखनचा फसले कुमार गोविंद संजय वाडम यांचे आगमन किंवा पुस्तकाचे आगमन मनपूर्वक नारदा राज्य मिळालं समाधान नाही मग तिला स्वीकारा द्या. मी राजकुमारी मला हवे यासाठी काय उद्या या
Hare
शोभा आणि इथले प्रशांत वातावरण. म्हणूनच या कैलास पर्वतावर सदैव सुख शांती समृद्धी नांदत आहे. याला कारण काय तर या कैलास पर्वतावर सदैव पार्वती परमेश्वराचं वास्तव्य. जिथं जिथं पार्वती परमेश्वराचं वास्तव्य तिथं तिथं सुख शांती समृद्धी सदैव नांदत असते. म्हणूनच या विश्वाच्या पाठीवर या जगतजननीची एकनिष्ठतेने भक्ती करणारे कित्येक भक्त आहेत. ते जे भक्त माझी एकनिष्ठतेने भक्ती करतायत त्यांच्या जीवनातील सारी दुःख दूर करून त्यांना सुखाची प्राप्ती करून देणं या त्रिनयना देवीचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणून साऱ्या भक्तांसाठी ही त्रिनयना देवी आज अवतीर्ण झाली. साऱ्यांना आशीर्वाद देते. प्रत्येकाच्या घरात सुख शांती समृद्धी नांदेल. पिढापिढा कळेल असा या त्रिनयना देवीचा शिवमंगल आशीर्वाद, शिवमंगल आशीर्वाद, शिवमंगल आशीर्वाद. विश्वाची जननी विश्वमातामुळे विश्वात नटले. विश्वावर येणाऱ्या प्रत्येक संकटाचं निवारण करत असताना अनेक रूपं मी धारण केली. अनेक नावाने या विश्वाच्या ठिकाणी नटले गेले. अनेक आसुरी शक्तींचा सेवट करून माझ्या भक्तांचं मी रक्षण केलं. या विश्वाचं रक्षण केलं आणि विश्व जननी या संस्थेला मी पात्र ठरले. आज मूर्तस्वरूप धारण केलंय. तिथं येणाऱ्या प्रत्येक भक्तांच्या इच्छा आकांक्षा परिपूर्ण करायच्या. साऱ्या भक्तांसाठी ही विश्वाची जननी आदिमाया आदिशक्ती त्रिनयना देवी अवतीर्ण झाली, अवतीर्ण झाली, अवतीर्ण झाली. विश्वजननी विश्व माता विश्वजननी विश्व माता अवतरले मी शब्दामध्ये वचन काही नव्यानं नाहीये. आतापर्यंत ज्या ज्यावेळी या विश्वावर संकट आली, भक्तांवर संकट आली, त्या त्यावेळी त्या संकटाचं निवारण करत असताना मी भक्तांचं रक्षण केलं, विश्वाचं रक्षण केलं आणि विश्व जननी या संस्थेला मी पात्र ठरले. अगदी खरे. पण आज कुणाच्या बाबतीत बोलतोय? तुझी एकनिष्ठेने भक्ती केली. म्हणजे काशी नगरीचा राज करता राजा शिवदत्त आणि प्रयागचा राज करता राजा रुद्रांश. राजा रुद्रांश कळू लागला दिवसापासून राजकीय
आहेत नारदा, हा पण हा त्यांचा विधिलेख आहे. विधिले प्रत्येकाला आपल्या जीवनात आपल्या विधिलेख प्रमाणे सुखदुःखाला सामोरं जावं लागत असतं. हा दुःख आलं म्हणजे कुणी खचून जाऊ नये, सुख आलं म्हणजे कुणी भोळून जाऊ नये. अगदी खरं. राजकर्ता जरी असला तरी त्याच्या जीवनात त्याला सुखदुःखाला सामोरं जावंच लागत असतं. हा पण ज्याने का या धर्माचं आचरण केलंय, धर्माला त्याने पाहिजे करून दिलंय आणि महाराष्ट्राला उत्पाद दिली, त्याला उत्पाद देण्यासाठी आम्ही देवता समजत झालो. हा कुणाला दुर्बुद्धी सुचली, कुणाचा विनाश काय गमावलाय आणि म्हणून त्याने आपल्या भक्तांकडे वाटण्याचं मानकी मग ऐक, रक्षकाचा राक्षस झाला तुमच्या शतगिरी शांताजी ब्रह्मदेवांच्या सानिध्यात त्याचं वास्तव्य होतं. आज स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आम्ही त्याच्या मार्गाने वाटचाल करतोय. हा सोडणार नाही त्याला. काय करणार? उतरली मला मागितली आई आत्मविश्वास आहे. ज्या शतगिरीचा संवाद करण्यासाठी तू जाते, निश्चितच त्याचा संवाद करशील. पण आई त्याचा बंधू म्हणजे विरोचक आई त्याचं का विराचकचं काय झालं? त्याचा शोध होऊ शकत नाही का? कारण तो वरती आहे. कुणाचा? त्याचा कोण कमीकडे असेल. आई इकडे आज ओरडून सांगणार नाही, सांगणार नाही. अशी राहतं का? नारदा, हा असं जर असेल हा तर आपण सुद्धा युक्ती प्रयुक्तीनं चालायला हवं. हो युक्तीचं भांडर तुझं, आहे. माझ्याकडे मी करणार. हा माझा जाऊन संदेश सांग त्याला, म्हणा आईने तुला वाचारण केलंय हा. तिथपर्यंत जा. भक्ताला सांगत आहे स्वस्थानाचा त्याग करून आईच्या हक्कासाठी वगैरे धावत आहे, वगैरे धावत आहे. मग आई तुझा आशीर्वाद शतग्रीव, आजचा दिवस तुझ्या जीवनातील शेवटचा दिवस आहे. आज अधर्माचं आचरण केलंयस, धर्माला तू पायदळी तोडविलायस. नाट्य शिकव सुनीता सामंत यांच्याकडून आमच्या कलेचा गौरव करण्यासाठी हे लाखमालाचं 100 रुपये पारितोषिक आले. माझ्या कलेश्वर दशावता नाट्यमंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानून ही त्रिनयना देवी त्यांना आशीर्वाद देते. त्यांच्या जीवनात सदैव सुख शांती समृद्धी नांदेल असा माझा शतशापराम आणि म्हणूनच तुझं नामस्मरण केल्याशिवाय, तुझं नाव घेतल्याशिवाय या तुझ्या भक्तांना पानाचा देव म्हणण्याचं कारण केव्हाही प्रासंगिक नाही. प्रथम तुझी भक्ती आणि तत्त माझं कर्तव्य आणि तेच कर्तव्य केल्यावर या विश्वापासून अजिंक्य झालंय. आणि ते नाव कोणत्या साहेब तर प्रत्येकाचा मुखात राम भक्तवंत, राम भक्तवंत, राम भक्तवंत ऐकून त्याचा मनाचा समाज होत आहे. पण एकच ज्यावेळी 7व्या ऋतूला आम्ही सहकार्य केलं आणि ते सहकार्य केल्यामुळं
श्री राम जय जय राम। सन्माननीय बाबा मेस्त्री यांस तुम्ही माझ्याकडे गौरव करण्यासाठी लाखनोचा पाठले. बाबा मेस्त्री यांचे आपणच मनपूर्वक स्वीकारा. आईचा संदेश आणि असे तुझं रामेश्वर माझी पावलं उमटली. प्रभू बाजूने निरीक्षण करतो. श्रीराम जय जय राम ध्वनी ऐकू येतोय. पण अजूनही फक्त सगळ्या दृष्टी राम तेव्हा आपण याच्यामुळे राम नाम करतो. आयुष्यवंत वैशिष्ट्य हो. प्रेमाच्या भरात आलिंगन देण्यासाठी मी तत्पर झालो. मला सांग ही प्रेमाची मिठी ही यमाची मिठी. ही प्रेमाची तुझं कसं काय चाललंय? माझं सर्व काही सेम कुशल चालू आहे. ठीक चाललंय. साधारण तुझं माझं सारं ठीक चाललेलं आहे. भक्त आलंय. आशीर्वाद आहे. पण काय शंकरातून होऊन माझ्याकडे का पाहतो? का तुझ्याबद्दल संशय येतोय. संशय? तू संशयी आहे. मी? तू रोगी आहे. मी रोगी? होय होय. कसा का? तुला 3 प्रकारचे रोग आहेत. होय. अरे मला बरेच रोग आहेत. होय. तुला 3च ज्ञात आहेत. मला माहिती आहे. हा. तुला बरेच रोग आहेत. प्रामुख्याने 3 आहेत. प्रमुख होय. कोणते? आता 3 कोणते असतील? हा. ही तुझी श्रेणी. हा, माझं मुलगो. या श्रेणीने जागा सोडली. हा. सोंगार कधी गडबड आहे. हो. आणि हे तुझं पोट फुगुलत झालं. इकडे नाही. हे तुझं पोट फुगुलत झालं की समजलं का मृत्यू लोकात गडबड आहे. हा. आणि तुझ्या पायाच्या तळाला खाजर लागली हा. की समजलं का तुझं काहीच नाही फक्त पायात गडबड आहे. आयुष्यवंत हो. काहीच नाही. हा. पण मी तर आलोयाच्या मुळात कर नाही. कोणतं? मला सांग माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अरे एकच का अरे कृष्ण विचार. होय ना? होय. सर्दी गदा. सर्दी गदा. कुणाच्या घालायचं आहे? कुणाच्या मस्तून घालायची नाही. ठेवू माझ्या तिथे ठेव. ठेवली. आता कसा दिसतो? आहे कसा? कसा दिसतो? आहे कसा? अरे तू म्हातारा झाला. मी म्हातारा.
समोर तुला काय दिसतंय? हेच माझे भक्त बसले, माझ्या देवाची माझी भक्ती करताय, त्याला माझा आशीर्वाद आहे. अरे हे भक्त मंडळी आहे, हं. मला न्यास आहे. मग? पण त्या पलीकडे पहा, हं. जरा निरीक्षण कर. ते देवाचा देवालय होय दिसतंय. ना? होय. मग मला सांग, त्या देवालयात जर का देव नसेल, काय? तर पुजाऱ्यानं समोरच्या देवालयात देव नाही. समोरच्या देवालयात कुठे निघालात कुठे? समोरच्या देवालयात देव आहे की नाही? हा, पुजारी पूजा करतो की झोपलाय मला पाहिजे आहे. देवाची पुजारी करतोय, तो झोपी गेलेला नाही. मग? पण मी असं म्हटलं अथर्व नाही. असा प्रश्न मला आहे. सांग, हा. या विश्वासाने गेली देवता दिल्याने घातल्या. होय. देवतत्व किती? एकच आहे. मग कोणत्याही देवतेच्या भक्तावर संकट आलं, हा. निवारण करणे कुणाची? हे प्रत्येक देवतांचा कर्तव्य आहे. नाही, दिलेल्या मातेच्या भक्तांच्या जीवनात महाभयंकर संकट आले किंवा तुला दिला चाल, त्याला सगळ्याला. गाव दुःखात भरणार तुझ रे, गाव दुःखात भरणार तुझ रे, साऱ्या विश्वाचा आधार तुझ रे, साऱ्या विश्वाचा आधार तुझ रे, साऱ्या विश्वाचा आधार तुझ रे, गाव दुःखात भरणार तुझ रे, गाव दुःखात भरणार तुझ रे, साऱ्या विश्वाचा आधार तुझ रे, साऱ्या विश्वाचा आधार तुझ रे, साऱ्या विश्वाचा आधार तुझ रे. पुण्यामध्ये आज माझ्या नकाई, पुण्यामध्ये आज माझ्या नकाई, बापरात काया बसेई, बापरात काया बसेई, आज बाप्याचा आधार तूच रे, आज बाप्याचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार. आणि त्या पापांचं प्रायश्चित्त म्हणून या जन्मी दुर्दैवाच्या घोर घाई घालण्यासाठी नंतर चालला. जगात आय गते, आय गते, आय गते, जगावे गए, विधी घटना कोणाकडे, विधी घटना कोणाकडे, विधी घटना कोणाकडे, दैवयोगा क्षमा करा मला. अरे पद्धतीनं पण समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिला वाचलं बोट तर साधे राज करता राजा रुद्राक्ष या भविष्यात होणाऱ्या परिणामांची तमा बाळगली नाही. आपल्या कन्येत मी
शाब्दिक संघर्ष झाला त्याचा रूपांतर युद्धात झालं. युद्धाच्या ठिकाणी खंड बोलतोय लक्षात येता क्षणी चटाळाने माझ्या दोन्ही पायात छेदन केला आणि आपल्या कन्येचं चौर्य कर्म त्यांनी केलं. त्या छटात मला राज्य वैद्यराजाने मला आधार दिला. त्यांना मी म्हणालो वैद्यराज शमन होईल मी निघून जाईल. वैद्यराज आमचे राजा तुमची काय परिस्थिती झाली. माझ्या गावाला पाय तोडले त्यांनी मला राज्य वैद्यराज बाजूला पळावले की सज्जनाच्या पाठीशी राहता दुर्जनाचं निर्मूलन करता मला जमात नाही. तुम्ही सज्जनच आहात आणि सज्जन असल्याकडून माझी पावलं तुमच्यापर्यंत आली. राजाची तुमच्या जीवनात अजूनही आशेचा खेळ आहे का? कौलंला दिल्यापासून कोणत्या देवतेची भक्ती तुम्ही दोघेही करता? मग या क्षणी त्याच आईच्या धावाकडात आत्मविश्वास आहे. माझी आई जाऊन येईल. जगजननी ऐशामर्दिनी जगजननी ऐशामर्दिनी काय बनू बहुनारा काय बनू बहुनारा मूर्तिमंत स्वरूपात अवतीर्ण झाली. पण काय त्याचा उपयोग आहे? समजूला दिवसापासून एक ताल तल्लीनं त्यानं आम्ही तुझी भक्ती केली हो. आसनी शयनी भोजनी धानी मनी स्वप्नी चिंतनी नयनी भगवंतान पूजलं. तुझी भक्ती केल्यावर मुखानंदाचा कर पाण्याचा थेंब सुद्धा घेतला नाही. आई मला भान दे. चुके तो मानव आणि न चुके तो देव. सगळा माणसाचा धर्म आहे पण त्या चुकीची सुधारणा करू. विश्वातील प्रत्येक मानवाचा धर्म आहे. पण त्या चुकीची सुधारणा करण्यासाठी एक काही संधी का दिली नाही? असा त्याचा अर्थ नव्हे. जे लिहिलं भाळी ते चुकेन कदा न काळी. प्रत्येकाच्या जीवनात आपल्या विधीला एक प्रमाण सुखदुःखाला सामोरं जावं लागतं. पण ज्या आईची तू एक निष्ठेने भक्ती केलीस त्या भक्तीचं श्रेय देण्याची वेळ माझ्या आईवर आली म्हणून मूर्त स्वरूपात तुझ्या समोर उभी राहिली. माझा दैविक चमत्कार पहा. दैवी साक्षात्काराचे योग्य करून माझे तुटलेले पाय मला दृश्य दिले. पण तरी सुद्धा माझ्या चेहऱ्यावर नैराश्य आहे यालाही कारण आहे. नागरिक नटवरट सम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या आठवणी व्यतिरिक्त सन्मासुत विलास सावंत यांकडून केलेल्या गौरव हरिबोम 100 रुपयाचा पार्सल आहे. नटवरट सम्राट लोकराजामध्ये वडिलांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून
विलास सावंत यांचे आभार मानून माझ्या कलेश्वर शब्द नाट्यमंडळाच्या वतीने आता स्वीकार करतो. नाट्यसेवक आदरणीय खेमा सावंत यांची लाखनोचा पासले खेमा सावंत यांचे आगमनाचा मनपूर्वक स्वीकार. नाट्यसिकव आबा शेर्लेकर, सन्माननीय आबा शेर्लेकर यांनी आमच्या कलेचा गौरव करून लाखनोचं पारितोषिक दिले. माझ्या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानते, मनपूर्वक आभार मानते, मनपूर्वक आभार मानते. माझ्या चेहऱ्यावर नैराश्य यायला कारण आहे. राज करण्याच्या कन्यावर मी प्रेम केलं, तिचा मनाविरोधात मी स्वीकार केला. स्वतःच्या वीर देवतेवर जास्त विश्वास होता. केलेल्या प्रेमाने भविष्यात सफल होण्यासाठीचा आत्मविश्वास होता. हे नकार नाही याबद्दल सुद्धा तिला खात्री होती. पण हे असे का वागले? त्यांचं वागणं फक्त निमित्त होतं. दैवाचा दुर्विलास तिथं माणसाचा नाविलास. राजा, तू जाणतोयस पुत्र संततीसाठी या त्रिनयना देवीची तू एकनिष्ठतेने उपासना केली होतीस. तुझ्याच कृपेचा कृपा प्रसाद म्हणून मी माझ्या पोरीचा स्वीकार केला. होय ना? मग ती तुझी बाळ कोणी सामान्य नव्हे. नेत्र प्रभा म्हणजे कोणी सामान्य नव्हे. या त्रिनयना देवीचा प्रसाद म्हणजे माझा अंश. अंश रूपाने तू माझ्या फुलात होय राजा. आणि माझा अंश असल्या कारणानं तिला एक प्रकारची दूरदृष्टी प्राप्त झाली होती. पुढे घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीची तिला कल्पना अगोदर येत होती. तुम्हाला सावध करण्यासाठी ती मला सूचना करत होती, पण तुम्ही तिच्या बाबतीत गैरसमज केला. तुझा आवाज विचार असल्या कारणाने तुझ्या लोकांना बाहेर पडलेला प्रत्येक शब्द आणि सत्य आता ती संकटात आहे, कारागृहात आहे. होय, आणि या कारागृहाचा भेद करणं तुझं कर्तव्य आहे. नेत्रप्रभेची मुक्तता करणं तुझं कर्तव्य आहे. एक शब्द बोलता तुम्ही त्या काला बोल. अरे नको ना बोलू. जास्त बोलू नाही की दोन. मर्यादित पाहू नाही आता वैरी थोडं मर्यादित हो मुद्द्याचं बोलायचं. हो. जास्त बोलला हा. समज हे बोलून घे. हे. हा, माझ्या मागे. होय, मी इथं आलोय तुम्हाला दोघांना शेवटचं शेवटचा एक अर्थ कळतो. मला कळतो. मी वरदी आहे माहिती आहे. याद आहे मला. मग? पण मला सांग, काय तू पाय कुणाचे तोडले होते? तुला काय करायचं तो मरू द्या ना. पुन्हा जाऊ दे. तू देशोधडीला कुणाला लावलं? डोक्यात केलंय डोक्यात. पुन्हा तो जर समोर आला ठीक आहे, ते जाऊ दे. हा. ते कुणाचे भक्त होते? काय करायचं ते मला? कळलं आहे. ते भक्त होते आई त्रिनयना माता, जिला 3 नेत्र शिवाय 3 नेत्र कुणाला नाही आहे. आहे आई त्रिनयना माता. बंधो म्हणजे देवतानी मला फसविलं. काळी चालण्यापूर्वी तिला आणलं संपवता. बाबा मेस्त्री यांच्याकडून लाख मोलाचा पर्वत शिकायला बाबा मेस्त्री यांचे मनपूर्वक आभार. तू भक्त वर्दी कुणाचा तुला कल्पना नाही. सांगूच नको. तुझा मृत्यू कसा आहे? मृत्यू मला ब्रह्मचाराचा मृत्यू होय ना. मग तो भक्त तुझा हनुमंत तुझ्या घाटामध्ये नारद, सध्या हनुमंताकडून मृत्यू असेल तर तो मृत्यू असेल, पण माझ्या बंधूसाठी
कैलासवासी अनंत घाग यांच्या स्मरणार्थ कुमारी आर्या राऊ हिचकडून कलेचा करून हरिकोमल 50 रुपयाचा पार्सल कैलासवासी अनंत घाग यांच्यातनं चिरशांती लावावी ईश्वराने प्रार्थना करून आर्या इथे आभार म्हणून या कोमल गोष्टी एक नाट्यप्रेमी यांनी माझ्या कलेचा गौरव लागून बसलाय. नाट्यप्रेमी यांचे आभार ते बोलवता तू इकडे मी नाही ओळखतो ना काय तो नाही माझं पाहुणं नाही मी येऊन काय बोलवतो हे अरे काय गरज नाही मला कानाखाली बसलेला गांधी चालू खडे खडे कसा काय करी फोडून तुला काही जमणार काय नाही होणार तुला दाखवलं असते बरोबर हो हो नाही कशाला भूल केलं काय केलं काय अरुण सावंत गावकणवाडी काय केलंय त्याला आग केल्याबद्दल 50 रुपये दिले यांचा बरा हो पण हे का केलं इथे बसान बघा बघून लोकांना काय तर आग म्हटलं छापतो
Andari
दिवस तुझ्या जीवनात ऐकणार नाही. आजचा दिवस माझा शेवटचा नव्हे, तुझ्या दैविकत्वाचा. शतग्रीव विश्वाची जननी आहे आणि या विश्वाच्या जननाचा म्हणजे युगाच्या पात्रांना त्या युगाच्या पात्राचे पंख ठेवून आजच्या मातानी म्हणली त्या मैत्री नाही ना देवी म्हणावं सगळे सर्व या गावठणवाडीतील म्हणजेच आमच्या साळगाव गावातील पटेल सावंत ग्रामस्थ यांनी आमच्या संगीत साथीसहित सर्व कलाकारांच्या कलेचा गौरवनार्थ लाख मनाचं 500 रुपये पाठवले. पटेल सावंत ग्रामस्थ यांचे आभार मानते रसिक मागण्यांचे आशीर्वाद आनंदाचा स्वीकार. शतग्रीवाचा संहार केला, शक्ती नाहीशी झाली. मग यात अनगर आणखी अनर्थीवर पडायला काय करू बाया? या दोघांचं लग्न करायला कधी यावेळी तुझ्या असते. होय.